ऑलराइट एव्हरीवन. सो आर-डी हा जो सिनेमा आहे, या सिनेमाचा ट्रेलर आलेला आहे. खरं तर 2 दिवस आधीच आलेला आहे. याचा रिव्ह्यू पण आपण करणार होतो, पण मग बऱ्याच जणांनी इतके स्पॅम कमेंट्स केल्या ना, मग ज्यावेळेला पण आपल्या चॅनलखाली कुणी स्पॅम कमेंट्स करत असतं ते अजिबात मला आवडत नाही. त्याच्याचमुळे मी ठरवलं होतं की इग्नोर करूया. आर-डी, ए आर-डी, अरे कसं करायचं आता? पण म्हटलं नको, इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्सला नक्कीच सेलिब्रेट करायला पाहिजे. त्याच्याचमुळे मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. बेसिकली आर-डी ही जी फिल्म आहे, याचे जे मेकर्स आहेत ते आहेत गणेश शिंदे, अहिल्यानगरचे ते आहेत आणि महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमधून कोणीतरी एक इंडिव्हिज्युअल टीम येते राव आणि ज्यांना इथून मागचं फिल्मचं बॅकग्राऊंड फारसं काही माहिती नाहीये किंवा त्यांच्या पिढ्यांमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबियांमध्ये पण कोणी असं फिल्म इंडस्ट्रीशी जुळलेलं नाहीये. तरीसुद्धा ते जर का स्वतंत्रपणे कुठची फिल्म बनवू पाहत असेल, तर नक्कीच आपण ॲज अ फिल्म क्रिटिक म्हणून सपोर्ट करायला पाहिजे. आता सपोर्ट करतोय म्हणजे फक्त चांगलंच म्हणणार असं अजिबात नाही. जे आपलं ऑनेस्ट रिव्ह्यूज असतात आपण तोच मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात आधी या फिल्मच्या कास्टिंगबद्दल बोलूया. कास्टिंगमध्ये आहे गणेश शिंदे, त्याच्यानंतर अवंतिका कवटेकर, राहुल फलटणकर, सान्वी वाळके, केतन पवार आणि इतरही बरेचसे कलाकार आहेत. हे सगळे कलाकार अजिबात ओळखीचे नाहीयेत आपल्या. पण तरीसुद्धा लाइक आय सेड ट्रेलरमध्ये पाहता ठीक आहे म्हणजे ॲटलीस्ट पूर्णच असे एक कलाकार म्हणून कन्व्हिन्सिंग जरी नसले, तरी पण ॲटलीस्ट त्यांची पहिली फिल्म आहे त्याचं आपण त्यांना बेनिफिट नक्कीच देऊ शकतो. या फिल्मचे रायटर आणि डायरेक्टर आहे स्वतः गणेश शिंदे, ज्यांनीच स्वतः ॲज अन ॲक्टर म्हणून या फिल्ममध्ये काम केलेलं आहे. आणि त्यांचे जर का तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे पाहिले तर ॲक्चुअली त्यांचा संघर्ष बराच आहे लाईफमध्ये. फार गरिबीतून फार खालून ते अगदी वर येण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्याचमुळे नक्कीच ह्यूज रिस्पेक्ट फॉर हिम अँड फॉर हिज एंटायर फॅमिली. पण आता सध्या जर का या फिल्मच्या ट्रेलरला एक ॲज अ ट्रेलर म्हणून जर का ट्रीट करायचं ठरलं, तर बेसिकली या ट्रेलरची जी एडिटिंग स्टाईल आहे, कलर पॅलेट्स आहेत, सिनेमॅटोग्राफी आहे, ही लिटरली खूप ॲव्हरेज वाटतंय. कारण 5 ते 6 वर्षांपूर्वीची जी स्टाईल असायची 2017-18 सालची, तर ते आपल्याला याच्यातनं फील होतंय. ट्रेलरची एक गोष्ट मला आवडली, की ट्रेलरमधनं ना स्टोरी फारशी काही उलगडत नाही. अर्थात माझे काही अंदाज मी नक्कीच बांधलेत, पण आत्ता मी त्याबद्दल नाहीच बोलणार आहे. एकदा सिनेमा येऊ द्या, कारण तो येतो 21 मार्चलाच, अगदीच 2-3 दिवसांनंतर. त्याच्यामुळे त्याचा रिव्ह्यू नक्कीच आपण चॅनलवरती घेऊन येऊच. पण सध्या एक कारण हा खूपच ॲव्हरेज मला हा ट्रेलर जरी दिसत असला, तरी पण इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्स येतायत आणि कित्येक वर्षांपासून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक सगळ्यात मोठी तक्रार होती सातत्याने, जी प्रेक्षकांकडनं केली जात होती, की बाबा रे, नवीन लोकांना संधी द्या, नवीन लोकांना येऊ द्या, नवीन फिल्म्स घेऊन येऊ द्या. मग आय थिंक एक चान्स आपण नक्कीच देऊ शकतो ॲज अ प्रेक्षक म्हणून प्रत्येक त्या नवीन फिल्म मेकरला. या फिल्मचं ना एक गाणं पण आहे, वड पाचची. हे गाणं आदर्श शिंदे यांनी स्वतः गायलंय आणि हे गाणं ऑलरेडी त्यांनी रिलीज केलेलं आहे. त्याला चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळाला आहे. पण कारण हे दारू, ड्रिंक्स आणि ह्या सगळ्या पद्धतीचं जे कल्चर आहे, त्याला मी बिलकुल सपोर्ट करत नाही किंवा किंबहुना मला ते पटतच नाही. त्यामुळे अशा पद्धतीची गाणी सुद्धा मी अगदी ऐकत नसते. त्याच्याचमुळे मी फारसं काही या गाण्याला मला खूपच आवडलं आणि अगदीच खूपच वेड लावलं या गाण्याने, असं मला तरी फील नाही होत पण एकंदरीत मला एक हे बघण्यात मी खूप इंटरेस्टेड आहे, की नवीनच पूर्ण टीम आहे, तर कशा पद्धतीने त्यांनी या सिनेमाला बनवलं आणि कशा पद्धतीने ते आपल्यासमोर मांडतात, ते बघण्यात मला जेन्युइनली रस आहे. 21 मार्चला हा सिनेमा येतोय. आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये बघूया नक्की कसा आहे. त्याचा रिव्ह्यू घेऊन सुद्धा आपण येणारच आपल्या चॅनलवरती. बाय द वे, सिटी लाईट्स हिंदी या चॅनलवरती बॅक टू बॅक सिनेमाचे रिव्ह्यू सुद्धा येत आहेत. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दॅट चॅनल ऑल्सो. अँड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट. सज्जन आहे, चेहरा हरामखोर आहे त्याचा, नालायक दिसतो चेहऱ्यावरनं, पण आतून माणूस सज्जन आहे की नाही हे महत्त्वाचं.